नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे आरोग्य विभाग भरती 2023चा गट क आणि गट संबंधित या संबंधित मुलांचे काही प्रश्न आहे की दुसरी आन्सर शीट जी आहे ती कधी येणार आहे, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि तुमची नियुक्ती कधी मिळणार आहे। आणि काही मुलांचे असे प्रश्न आहे की 50 ते 60 मार्क म्हणजे 50 ते 60 क्वेश्चन त्यांचे बरोबर आहे तर त्यांचे सिलेक्शन होऊ शकते का। तर हे सर्व क्वेश्चनचे आन्सर जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। त्याआधी मित्रांनो, तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुमचे जे काही मुलांचे असे कमेंट्स येत आहे की त्यांनी जे आहे ते जे प्रश्न आहे त्यांचे उत्तर जे आहे ते बरोबर सिलेक्ट केले होते, पण जेव्हा आन्सर शीटमध्ये पाहिले तर त्यांनी सिलेक्ट केलेले उत्तर न दाखवता दुसरे उत्तर दाखवत आहे। आणि असे त्यांच्यासोबत फक्त एका प्रश्नामध्ये नाही तर 4 ते 5 प्रश्नामध्ये त्यांचे असे झालेले आहे। तर मित्रांनो, यासंबंधित असे असू शकते की त्यांनी सुरुवातीला एक ऑप्शन सिलेक्ट केलेलं असेल परंतु त्यांना नंतर वाटले की आपले ते ऑप्शन बरोबर नाही, तर त्यांनी परत त्या क्वेश्चनवर व्हिजिट करून त्यांनी दुसरे ऑप्शन सिलेक्ट केले, परंतु त्यांनी सेव्ह आणि नेक्स्ट केली नाही। त्यामुळे मित्रांनो त्यांचे ते आन्सर असू शकते किंवा असंही असू शकते की त्या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असू शकतो त्या ठिकाणी किंवा सेंटरमधील कम्प्युटरचा सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी असू शकतो। यामध्ये आपण काही कन्फर्म सांगू शकत नाही। जेव्हा ती पुढील पडताळणी होईल तेव्हा त्याचा काहीतरी निवाडा लागेल। आणि मित्रांनो, जर असं काही प्रॉब्लेम आला तर या परीक्षेवर सुद्धा कोर्ट केस लागण्याची ते दाट शक्यता वर्तवल्या जाऊ शकते। आणि मित्रांनो, तसे झाले तर रिझल्टसुद्धा लांबणीवर जाऊ शकतो। होप करू शकतो की तसे नाही व्हायला पाहिजे। तर मित्रांनो, आरोग्य विभागाची भरती जी आहे ती जवळपास गट डच्या मित्रांनो 4000च्या वरती या ठिकाणी जागा होत्या आणि गट कच्या सुद्धा चांगल्या जागा या ठिकाणी होत्या। तर गट डच्या जागा ह्या अशा आहेत, त्यामध्ये 10वी पास विद्यार्थीसुद्धा त्यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि खूप जास्त पोस्ट असल्यामुळे त्या ठिकाणी खूप मुलांनी अप्लायसुद्धा केलेले आहे। तरी पण मित्रांनो, त्या ठिकाणी कमी मार्कावर लागण्याचे चान्सेस तुमचे आहे। तर ते चान्सेस कसे आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे की 60, 65 किंवा 50, 55ही असले तरी तुमचे सिलेक्शन गटमध्ये कसे होणार आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघणार आहोत की तुमची दुसरी आन्सर शीट जी आहे ती कधी येऊ शकते। तर बघा मित्रांनो, आता तुमची ऑब्जेक्शन करण्याची जी तारीख होती ती 17 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत जे क्वेश्चन तुमचे बरोबर असूनसुद्धा TCSने चूक दिली आहे त्याची तुम्ही ऑब्जेक्शन 17 ते 20 तारीखपर्यंत घेऊन टाका। त्याची जी काही फीज आहे ती तुम्ही भरा आणि तुमचे जर प्रश्न जे आहे ते ऑब्जेक्शन घेतलेले बरोबर आले ऑब्जेक्शनमध्ये तर तुम्हाला ती फीसुद्धा परत मिळणार आहे। त्यामुळे चिंता करण्याची काही कारण नाही। जर तुम्हाला वाटत असेल ते क्वेश्चन तुमचे बरोबर आहे तर तुम्ही त्याची ऑब्जेक्शन घेऊन टाका। आणि समजा जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलीही नाही तरी खूप सारे असे विद्यार्थी असतील जे त्यांचे ऑब्जेक्शन त्या प्रश्नावर घेऊन टाकेल आणि त्यांचा जर प्रश्न बरोबर आला तर त्याचे मार्क तुम्ही ऑब्जेक्शन न घेता तुम्हालासुद्धा मिळून जाईल। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जास्त विचार करण्याचं काहीही गरज नाही, पण तरी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर मित्रांनो, आता जर दुसरी आन्सर शीट तुमची जी आहे ती ऑब्जेक्शनची तारीख जी आहे ती 20 डिसेंबरला कंप्लीट झाल्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवस त्याचा जे आहे ते ऑब्जेक्शनचा विचार केला जाईल आणि त्यांचे निराकरण केले जाईल। त्यानंतर मित्रांनो, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला म्हणजे 1 ते 7 जानेवारीपर्यंत तुम्हाला तुमची दुसरी रिस्पॉन्स शीट जी आहे सुधारित आन्सर की ती तुम्हाला बघायला मिळून जाईल की तुमचे मार्क्स जे आहे ते वाढले की नाही। आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची जी आहे ती घोषित करण्यात येईल। तर दुसरी आन्सर शीट जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिसेंबरच्या स्टार्टिंगला किंवा जानेवारीच्या एंडमध्ये तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर मित्रांनो, तुमची नियुक्ती जी आहे ती तुम्हाला जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या स्टार्टिंगला तुम्हाला तुमची नियुक्तीसुद्धा लवकरात लवकर मिळू शकते आणि आधीसुद्धा मिळू शकते। तर मित्रांनो, आता बघूया की 50 ते 60पर्यंत असणाऱ्यांनासुद्धा कशाप्रकारे गट डच्या पोस्टमध्ये चान्स मिळू शकते। तर मित्रांनो, हे पॉसिबल आहे, कारण की मित्रांनो तुम्ही बघू शकता की आरोग्य विभागासोबतच तलाठीची भरतीसुद्धा चालू आहे, वनरक्षकची चालू आहे, सहकार विभागची सुद्धा चालू आहे आणि काही शिक्षक विभाग ज्याच्यामध्ये 30,000पेक्षा जास्त जागा आहे त्यांचासुद्धा रिझल्ट जो आहे तो लांबणीवर आहे आणि तलाठीमध्ये 4,500पेक्षा जास्त पोस्ट आहे। तर मित्रांनो, यामध्ये बहुतांश मुलांनी अप्लाय केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा आरोग्य विभागाची सुद्धा एक्झाम दिलेली आहे। तर समजा यापैकी रिझल्ट जर लवकर लागला तर या मुलांची धाव जी आहे ती तलाठी, वनरक्षक आणि सहकार विभागाकडे असणार आहे। त्यामुळे
त्यांचं रिझल्ट जो आहे तो आरोग्य विभागामध्ये पॉझिटिव्ह जरी आला गट डच्या पोस्टमध्ये, तरी ते गट डच्या पोस्टमध्ये जाणार नाही. त्यामुळे मित्रांनो गट डमध्ये 50 ते 60वालेसुद्धा या ठिकाणी लागू शकतात, कारण की त्या ठिकाणी सिलेक्ट झालेली मॅक्झिमम जास्त मार्कवाली मुलं जे आहे ते या ठिकाणी जाऊ शकते. त्यामुळे याचा रिझल्ट लवकर लागला तर असे होण्याचे काही चान्सेस आहे. तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढेच होते. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.